हाय नमस्कार. आज आपण ट्रॉल्या कशा साफ करायच्या आणि त्या परत कशा ऑर्गनाइज करायच्या आणि कशा मेंटेन ठेवायच्या ते बघणार आहोत. आता ह्या जर ट्रॉल्या तुम्ही बघत आहात तर त्या मी 15 वर्षापूर्वी बनवलेल्या आणि तुम्हाला दिसत असेल की त्या अजूनही छान अशा नवीन दिसत आहेत. तर हे जर आपण व्यवस्थित मेंटेन केलं ना तर त्या व्यवस्थित राहतात आणि जर आपण हे व्यवस्थित मेंटेन केलं नाही तर काय काय प्रॉब्लेम होतात की ट्रॉल्या बाहेर येत राहतात सतत किंवा बाहेरून खराब होतात. तर त्या होऊ नये म्हणून त्याची कशी काळजी घ्यायची ते आपण बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी ट्रॉल्या कशा बाहेर काढायच्या ते मी दाखवलेलं. तर या व्हिडिओमध्ये म्हणून मी त्या दाखवल्या नाहीत कारण व्हिडिओ मोठा होईल. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर मी एंड स्क्रीनला त्याची लिंक देईल, नक्की जाऊन बघा. तर या माझ्या ट्रॉल्या आहेत त्या वॉटरप्रूफ आहेत, त्यामुळे आज मी त्याला हा जो स्टीलचा पार्ट आहे तो धुवून घेतलेला आहे पाण्याने. आणि आता हे वरून आहे ना ते मी व्हिनेगर आणि सोड्याच्या पाण्याने पुसून घेतलेले आहे. तर आता हे स्टीलचा पार्ट आहे तो धुतलेला आहे, त्याच्यामुळे मी ते व्यवस्थित पुसून घेत आहे. आणि माझ्या या खिडकीमध्ये ऊन येतं तर तिथे ह्या मी तिन्ही ट्रॉल्या आहेत त्या ठेवून टाकणार आहे, म्हणजे त्या व्यवस्थित सुकतील. आणि तोपर्यंत मी ह्याच्यामधील जी भांडी काढलेली आहेत ना, तर जी धुवायची भांडी आहेत न वापरातील, म्हणजे जास्तीत जास्त न वापरतात, तर ती मी धुवून घेणार आहे. तर ह्या सगळ्या ट्रॉल्या मी उन्हामध्ये नेऊन ठेवते. ही खालची ट्रॉली आहे ती थोडीशी हेवी आहे. ट्रॉल्या साफ केल्यानंतर हे सुद्धा मी व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे आणि तिथं आता मी हा भीमसेनी कापूर टाकत आहे. तर हे कसं साफ करायचं हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर नक्की व्हिडिओ तो बघा. आणि याच्यामुळे काय होतं की झुरळं वगैरे जास्त होत नाहीत. आणि या ट्रॉलीमध्येच हे एक असं त्यांनी दिलेलं आहे. हे लाकडी नाही आहे पण हे आपण वॉश करू शकतो, म्हणजे काय मटेरियल आहे ते मलाही नाही माहिती. तर ते मी आता धुतलेलं आहे आणि पुन्हा हे उन्हामध्ये ठेवून सुकत ठेवणार आहे. आणि आता तोपर्यंत मी ही सगळी जी भांडी आहेत ना जी त्याच्यामधून काढलेली तर ती आता घासून घेणार आहे. तर जी जास्त वापरत नसलेली भांडी असतात ना ती अशी जेव्हा आपण ट्रॉल्या साफ करतो तेव्हा धुवून घ्यायची किंवा घासून घ्यायची. तर ह्या जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या ऑर्गनाइज करण्यासाठी हे बाजूला जे व्हाईट कलरचं दिसत आहे ना ऑर्गनायझर, तो मी घेतलेला आहे. 200 की 250ला तो मी घेतलेला आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात. त्यानंतर मी जेव्हा अरेंज करेल तेव्हा मी तुम्हाला ते दाखवेन. तर आधी आता हे मी सगळं धुवून घेणार आहे. हे काटे चमचे आहेत ते असे रबरने बांधून ठेवायचे, म्हणजे ते इकडे तिकडे पडत नाहीत. आणि हा जो ऑर्गनायझर आहे त्याला एक छोटे छोटे असे कप्पे दिसत असतील, तर त्यामध्ये आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी अशा व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. आणि हा ऑर्गनायझर मी 200 की 250 रुपयांना डीमार्टमधून घेतलेला आणि हा सुद्धा. आणि हा तर एकदम मल्टीपर्पज असा आहे. तर आता आपण काचेची भांडी कशी साफ करायची ते बघूयात, कारण खूप दिवसात मी ही साफ केलेली नाही आहेत. तर आता कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये सोडा आणि व्हिनेगर टाकायचं आणि एक थोडंसं लिक्विड डिशवॉश असतो तो टाकायचा, जास्त टाकायचं नाही. हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याने आता आपण हे साफ करणार आहोत. अगदी झटपट साफ होतात, एकदम काचेची भांडी आहे ती चकाकतात. कारण काही दिवसानंतर काचेच्या ज्या वस्तू असतात ना त्या अशा डल दिसायला लागतात, त्याच्यावरती पाण्याचे डाग वगैरे राहून असे. तर आपण या प्रकारे ते पटकन साफ करू शकतो. तर ही ग्लास वगैरे आहेत ते आपण काय रेग्युलर वापरत नाही, मी कधी काय रेसिपी वगैरे केल्या तरच त्या उपयोगात येतात. तर आता बघा ही सगळी काचेची भांडी पटकन क्लीन झालेली आहेत. आणि ही आता अशी सुकायला ठेवायची आणि त्याच्यानंतर ती पुसून मग ठेवून टाकायची. आणि आता हे सगळी भांडी वगैरे घासून झाल्यानंतर या ट्रॉल्या मी लावून घेतलेल्या आहेत. ट्रॉल्या लावल्यानंतर त्या व्यवस्थित बसलेल्या आहेत का ते आपण बघायचं, चेक करायचं. ट्रॉल्या साफ करणं हे थोडंसं वेळखाऊ काम आहे, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित एखाद दिवशी ठरवूनच वेळ काढूनच आपण ट्रॉल्या साफ करायला घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा मी या प्लास्टिकच्या शीट आहेत त्या टाकून घेते, कारण जरी ऑर्गनायझर असले ना तरी सुद्धा कधी कधी चमचे वगैरे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामधून अशा दुसऱ्या ट्रॉलीमध्ये पडण्याची शक्यता असते. तर यामधल्या ट्रॉलीमध्ये त्यांनीच असा एक ऑर्गनायझर दिलेला ज्यांच्याकडून मी ही ट्रॉली बनवून घेतलेली. आणि याच्यामध्ये मी सगळ्या काचेच्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवते. तर हे छोटे ऑर्गनायझर आहेत ना वरती, तर ते मी कसे ऑर्गनाइज करते ते बघा. तर या प्रकारे आपण ऑर्गनाइज केले ना तर थोड्याशा जागेत सुद्धा खूप साऱ्या वस्तू मावतात आणि अशा वेगवेगळ्या ठेवल्या की जेव्हा आपल्याला त्या हव्या आहेत ना तेव्हा आपल्याला त्या पटकन सापडतात आणि वरून दिसतात सुद्धा कुठली गोष्ट कुठे आहे ते. आणि यातल्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कधीतरीच लागतात, नेहमी लागणाऱ्या नसतात. त्याच्यामुळे मग मी त्या अशा वरच्या हा छोटासा कप्पा आहे त्याच्यामध्ये ह्या ठेवून टाकलेल्या आहेत. किंवा एक्स्ट्राच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या सुद्धा मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आता ही जी ट्रॉली आहे ना तिथं मी या सगळ्या काचेच्या वस्तू ठेवते, कारण ह्या काचेची सगळी वस्तू किंवा क्रोकरी ठेवण्यासाठी माझ्याकडे वेगळं असं कपाट नाही आहे, त्याच्यामुळे मी त्या इथेच ठेवून टाकते.
आणि या गोष्टी आहेत त्या आपण जर बॉक्समध्ये तशाच ठेवल्या ना तर त्या बॉक्सला सुद्धा नंतर झुरळ वगैरे होतात. त्याच्यामुळे मग मी अशाच या ट्रॉलीमध्ये ठेवून टाकलेले आहेत. आणि असं व्यवस्थित अरेंज केलं ना की ट्रॉली दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते. आणि आता ही खालची ट्रॉली आहे ती थोडीशी या सगळ्या ट्रॉल्यांपेक्षा मोठी आहे. तर तिथं मी ह्या ज्या मोठ्या मोठ्या वस्तू असतात ना त्या ठेवते. इडलीचं भांडं किंवा ह्या जे देवाची जी भांडी असतात ना ती मी अशी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवून टाकते इथेच. त्याच्यानंतर मोड आणण्यासाठी जे आपण कडधान्यांना मोड आणण्यासाठी जे वापरतो ना ते, किंवा एक्स्ट्राचे मोठे डबे, हे खोबरे किसायची वगैरे किसणी असते ती. कसं आहे ना, आपण जरी गृहिणी असलो तरी आपलं किचन हेच आपलं वर्कस्पेस असतं. त्यामुळे जर ते आपण व्यवस्थित ठेवले ना तर आपल्याला सुद्धा इथं काम करायचा कंटाळा येत नाही किंवा फ्रेश वाटतं. त्यामुळे आपलं किचन आहे ते नेहमी आपण असं साफ सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि आता ही सगळी भांडी मी या सगळ्या ट्रॉल्यांमध्ये लावून टाकलेली आहेत. आणि आता माझा ओटा साफ करायचा तेवढा राहिलेला आहे. तर आता सकाळी मी 10ला हे काम करायला सुरुवात केलेली आणि आता वाजलेले आहेत 12:15. जवळजवळ 2 ते 2.5 तास मला हे काम करण्यासाठी लागलेले आहेत. आणि कारण डीप क्लिनिंग करायचं असलं ना तर थोडासा वेळ काढूनच आपल्याला हे करावं लागतं. आणि एकदा क्लीन केल्यानंतर 3 महिने त्या क्लीन नाही केल्या तरी चालतं, त्या व्यवस्थित छान राहतात. तर आता हा ओटा साफ करून घेते. ओटा साफ करताना लागलीच पाठच्या टाईल्स आहेत त्या सुद्धा लगेच साफ करून घ्यायच्या, म्हणजे त्या अशा छान राहतात. आपल्याला ना घरामध्ये राहून राहून खूप बोर होतं. त्याच्यामुळे ना आपण जिथं काम करतो म्हणजे किचनमध्ये तर ते असं छान सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे मग आपल्याला सुद्धा जरा फ्रेश वाटतं घरामध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज कमेंट करून सांगा, कारण तुमचा एक लाईक आणि कमेंट मला खूप मोटिवेट करतो. आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी